हरि ओम श्री गोविंद 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 अस्य श्री भगवतो महापुरुषस्य महाविष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीयपरार्थे श्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बोद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे शकाब्दे मेरोः दक्षिणीपार्श्वे आदिवराहक्षेत्रे वेङ्कटाचले अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियःपतेः पुरुषोत्तमस्य श्रीभूमि नीडा समेतस्य श्री श्रीनिवासस्वामिनः कल्याणोत्सवं कर्मांगं मम గృహస్థులు వారి వారి గోత్రం చెప్పుకోండి. వారి పేర్లు భార్య పేరు మనసులో స్మరించుకోండి. మీ పేర్లు కుటుంబ సభ్యుల పేర్లు అందరి పేర్లు మనసులో స్మరించుకోవాలి. सह कुटुंबानां सह परिवाराणां सह बांधवानां क्षेमस्थैर्य धैर्य वीर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्याणाम् अभिवृद्ध्यर्थं उत्तरोत्तर कैंकर्य अभिवृद्ध्यर्थं राजद्वारे राजमुखे सर्वकार्याणाम् अभिवृद्ध्यर्थं श्री श्रीनिवासस्वामी करुणा कटाक्ष वीक्षण परिपूर्ण सिद्ध्यर्थं लोकक्षेमार्थं कल्याणोत्सवम् आचार्यमुखेन अहं कारयिष्ये. सर्वं श्रीनिवासार्पणमस्तु. ओम नमो वेंकटेशाय. श्रीवेंकटेशमतिसुन्दरमोहनांगं श्रीभूमिकान्तम् अरविन्ददलायताक्षं प्राणप्रियं परमकारुणकाम्बुराशिं ब्रह्मेशवन्द्यचरितं वरदं नमामि. ಸಕಲ ಸಂಕಟಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡಿ ಸರ್ವ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕೊಡಿಸುವ ಸರ್ವಾನಂದದಾಯಕನಾದ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರನ ಪಾದ ಪದ್ಮಗಳನ್ನು ನಮಿಸಿ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವದ ವೈಭವವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳು ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂತಹ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವು ಸಮಸ್ತ ಭಕ್ತ ಜನರಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಶುಭವನ್ನುಂಟು ಮಾಡುವಂತಹ ಪರಮ ಶ್ರೇಷ್ಠವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದೆ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾಗಿರುವ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅತ್ಯಂತ ವೈಭವದಿಂದ ಅರ್ಚಕರು ವೈಖಾನಸ ಆಗಮೋಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನೆರವೇರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ದಾಸರು ಹೇಳಲ್ಪಟ್ಟಂತೆ ಇಂದಿನ ದಿನ ಶುಭ ದಿನ ಗೋವಿಂದನ ಕಂಡ ಕಾರಣ ಹಿಂದಣ ಪಾಪವು ಬೆಂದು ಹೋಯಿತೈ ತಂದೆ ಹಯವದನನ ಒಲುಮೆಯಿಂದ ಇಂದಿನ ದಿನ ಶುಭ ದಿನ. ನಾವು ಎಂದು ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಸ್ಮರಿಸುತ್ತೇವೆಯೋ, ನಾವು ಯಾವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಗವಂತನನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಭಾವಿಸುತ್ತೇವೆಯೋ, ನಾವು ಎಂದು ಭಗವಂತನ ದರ್ಶನ ಮಾಡುತ್ತೇವೆಯೋ ಅದೇ ಶುಭ ದಿನ. ಭಗವಂತನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ವಾರ ತಿಥಿ ನಕ್ಷತ್ರಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ನಮಗೆ ಭಗವಂತನ ದರ್ಶನವಾದ ದಿನವೇ ಅತ್ಯಂತ ಶುಭ ದಿನ. ಕೇವಲ ಪರಮಾತ್ಮನ ದರ್ಶನದಿಂದಲೇ ನಮ್ಮ ಹಿಂದಿನ ಎಲ್ಲ ಪಾಪಗಳು ನಶಿಸಿ ಹೋಗುತ್ತವೆ ಎಂದು ದಾಸರು ಹೇಳುತ್ತಾರೆ.
ದ್ವಾಪರಾಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಮೃದು ಮಧುರ ಕೊಳಲ ನಾದದ ಸೆಳೆತಕ್ಕೆ ಗೋಪ ಗೋಪಿಯರು ಅವನೆಡೆಗೆ ಬಂದಂತೆ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಜಗತ್ತಿನ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯಿಂದ ಶಾಂತಥಂ ಸಾಗ ಪುಣ್ಯವಾಚ ಕರ್ಮ ಕರಿಷ್ಯೆ धारा सप्त शुचुपांशेषु सरस्वरिबोधेषु अभोभिरह्णन् परिवादेश्ये घृणं तां सर्गं शर्मा इदमापस्वा शतमा शान्ता शान्तमा शुभा शतमा पोता पोतमा पुण्याः पुण्यतमा मेध्या मेध्यतमामतां सरसाः पोता ब्रह्म पवित्रेण पोता सूर्यसरस्वती आपो वायुदं सर्वं विश्वाभूतान्यापः प्राणावापः पशुवापो नमा भोमतमापः सम्राडापो विराडापः स्वराडापः छन्दागुष्यापो ज्योतिगुष्यापो यजुगुष्यापः सत्यमाप सर्वा देवतापो भूर्भुवः स्वरापो अस्मिन् कुम्भेऽङ्गासरित्रावाहयामि एतेषुतम्बरणे सहस्रं विज्ञाः पाशाभिधाः पुत्रा तेभ्यो नन्दस्य तद्विष्णुरिष्वे देवामुञ्चन्तमत स्वस्य अस्मिन् कुम्भे वर्णमावाहयामि प्रेयसमावाहयामि रक्ताम्बरावाहयामि यादस्फुटावाहयामि कर्गे पाञ्चवतिमावाहयामि पुष्पे फलमावाहयामि गन्धे पृथिमावाहयामि दुर्वे बृहस्मावाहयामि दीपे श्रियमावाहयामि अक्षते काश्यमावाहयामि तण्डुले रविमावाहयामि सर्वतीर्थलाय नमः वर्णाय नमो नस्येदमासनं वर्णाय नमः इदं पाद्यं समर्पयामि इदमर्घ्यं समर्पयामि इदमाचमनीं समर्पयामि एते प्रदस्त्रोत्र्याभरण उपवेदपुष्पन्दोदीपालङ्कारार्थाय मेक्षा सर्वोपचाराः सर्वतीर्थ्यालं पुण्यं पावनं सर्वकारणं विष्णुपादोद्भवं शुद्धं सर्वमङ्गलकायेन करिष्यमाणसकर्मणान् निर्घ्येण समाप्यर्थं विश्वक्सेनाराधनं करिष्ये विश्वक्सेनं चतुर्बाहुं शङ्खचक्रसंयुतं जयाब्जं शृङ्केतं शरद्वाहनं पूर्वाषाढध्वन्द्यं दक्षिणां क्वच्चेत् आग्नेयस्माद्रामेत्वाशेदात्तम् एतोत्सम्भो वैराजन्ते सुतनिधत्तां प्रेष्यां दिशोपदानामनादि यामे शिष्टान् दातु ओं भूः पद्माकरुण्डले शिक्षेनमावाहयामि शान्तमावाहयामि हरमावाहयामि अमितमावाहयामि तत्पत्नीं सूत्रवतीमावाहयामि वामे ज्यामावाहयामि तत्पत्नीकशिक्षेनस्येदमासनं विशक्षेनाय नमः इदं पाद्यं समर्पयामि समर्पयामि सर्वोपचारार्थम् अक्षतान् समर्पयामि विश्वक्सेन स्मृतो राजा भगवान् सर्वकर्मणा तस्मान्यानुभाषिता कर्मणान् विज्ञान्ते आरम्भे कर्मणान् पुष्टे विज्ञानान् समाप्य च कुर्यात् सविर्भारसक्सेन भोजनं भवद्भिर्ज्ञातः पुण्यां वाचयिष्ये ओं वाचतां सुपुण्याहं करोमि कुरुष्व स्वस्थप्रोक्षतम् अस्तु प्रजापति प्रेतां भगवान् प्रजापति शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापान् शाम्यन्तु वायुतेः शुभानि वर्धन्तां वर्धतां शुभानि शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापान् शाम्यन्तु वायुतेः शुभानि वर्धन्तां वर्धतां शुभानि शाम्यन्तु घोराणि शाम्यन्तु पापान् शाम्यन्तु वायुतेः शुभानि वर्धन्तां वर्धतां शुभानि ओं मतो देवाः मन्त्रतो विष्णुर्चक्रमे पृथिव्याः सप्तधामभिः इदं विष्णुर्चक्रमे त्रेधानदेवदं समूढमस्य वागुंसुरे त्रीणिपदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ऋतो धर्माणि धारयन्ने विष्णोः कर्माणि वसुदेतोः व्रतानि वसुसे इन्द्रस्य युज्यसखा तद्विष्णोः परमं परं सदा पश्यन् सूर्यः दिवि वचक्षुराजं तद्विप्रासो वन्यवोचार्ध्रवागं तत्सविन्दते विष्णोर्जत्परमं पदं द्रविणोदा द्रविणशस्त्रस्य द्रविणोदा सरिस्वप्रगं सदे द्रविणोदा वीरद्वेषण्णो द्रविणोधारा आस्ते दीर्घमायुः यत्पुण्यं नक्षत्रं तद्वत्करुहितो भविष्यं यदा वै सूर्योदयति अथ नक्षत्रं नैति यावत् तत्सूर्यो गच्छेति यत्तद्गण्यं पश्येति यथात् कुरुते यत्कार्ये स्यात् पुण्याः एव कुरुते ओं भूवति पुरोक्तमिष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं सण्डितपरिवसनाश्रवतन्त्रविशुद्धितं शान्ततं स पुण्यां भाषकर्मणि पुण्यां भ्रवन्तोः भ्रवन्तु पुण्यां कर्मणोऽस्तु कर्मणा पुण्यां भ्रवन्तोः भ्रवन्तु पुण्यां कर्मणोऽस्तु कर्मणा पुण्यां भ्रवन्तोः भ्रवन्तु पुण्यां कर्मणोऽस्तु स्वस्ति न इन्द्रोर्धस्वास्ति नः पूषा श्वेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्वारिष्णेमि स्वस्ति न बृहस्पतिः ददातु ओं भूवति पुरोक्तमिष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं सण्डितपरिवसनाश्रवतन्त्रविशुद्धितं शान्ततं स पुण्यां भाषकर्मणि स्वस्ति भ्रवन्तोः भ्रवन्तु कर्मणे स्वस्ति कर्मणे स्वस्ति भ्रवन्तोः भ्रवन्तु कर्मणे स्वस्ति कर्मणे स्वस्ति भ्रवन्तोः भ्रवन्तु कर्मणे स्वस्ति वृद्ध्यास्माभ्यै नमसां सद्यां तन्देवं तदैर्नोऽस्तु अनुराधानभिषावध्यन्तः शतञ्जीं शिवदस्वीराः ओं भूवति पुरोक्तमिष्टायामस्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं सण्डितपरिवसनाश्रवतन्त्रं द्रव्यशुद्धतं शान्ततं स पुण्याभाषकर्मणि वृद्धिं भ्रवन्तोः भ्रवन्तु कर्मरुद्धतां कर्मवृद्धिं भ्रवन्तोः भ्रवन्तु कर्मरुद्धतां कर्मवृद्धिं भ्रवन्तोः भ्रवन्तु कर्मरुद्धतां वृद्धिः समृद्धिः पुण्या समृद्धिः आपो इष्टामय भोस्तानमुर्जेदादनां हेरणाचक्षे योपस्मृतमार्धस्तस्य भार्यतेन उषतीर्यो मात्रा तस्मारङ्गमावशिक्षा जिनुधा आपो जनेधा जनः हिरण्यवर्णास्य पावकाजः जातकस्य भयास्सुन्द्रः अग्नियागर्भं दद्रविरूपास्तान् आपसकृस्वना भवन्तु पवमानस्वर्जनः पवित्रेण विदर्शिनिः यः पोतासवनात्मा पुनन्तमाधवजनाः पुनन्तमनवोधिया पुनन्तविश्वायवः जातवेदः पवित्रवते पवित्रेण पुनाहिमा
ಶುಕ್ರೇಣ ದೇವದಿದ್ಯತೆ ಅಗ್ನೇ ಕೃತ್ವಾ ಕೃತಗುಮ್ರಣೋ ಯತ್ತೇ ಪವಿತ್ರಮರ್ಚಷಿ ಅಗ್ನೇವೇದಮಂತರ ಬ್ರಹ್ಮತೇನ ಮುನಿಮಹೇ ಭಾಭ್ಯಾನ್ ದೇವಸವಿತಃ ಪವಿತ್ರೇಣ ಸವೇನ ಚ ಇದಂ ಬ್ರಹ್ಮ ಮುನಿಮಹೇ ವೈಶ್ವದೇವಿ ಪುನತಿ ದೇವ್ಯಾಗಾತಿ ಯಸ್ಸೇ ಬಹ್ವೀ ಸ್ತನ್ವಾ ವಿದೃಷ್ಟಾಃ येन भवता पवित्रेण आत्मानं पुनतेस्ता येन सहस्रधारेण पवमान्यः पुनद्वां प्राजापत्यं पवित्रं ततोऽद्यां गम्भीरण्यं तेन ब्रह्मविदो भयं भूतं ब्रह्म पुनिमहे इन्द्रसनिधि सहमा पुनातु सोमस्वस्यावरणसमीच्या यमो राजा प्रवणाभिः पुनात्मा जातवेदां मोर्जयन्त्वा पुनातु तच्छयोरावृणिमहे गातं यज्ञाय गातं यज्ञमते देवी स्वस्तिरस्तनः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वञ्जवातुभेषजं षण्णो अस्तुतिपदेः शन्तुदुष्पदे ओम शांति 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 प्राच्यान्ति देवार्तिजा मार्जयन्तां दक्षिणायान्ति स्मासाः पितरा मार्जयन्तां प्रदीच्यान्ति शिखा पशुवा मार्जयन्तां उदीहीच्यान्तिश्च भोषदेव वनस्पतयः मार्जयन्तां ऊर्ध्वायां यज्ञसंवत्सरो यज्ञमधर्मार्जयन्तां सोदराद्रे नागेभ्यः मार्जयन्ताम् अनोरणीयान् वास्तोःष्पदे प्रजानि अस्मान् स्वावेशानमिवो भुवनः यत्ते महे प्रजन्नशस्वच्छने दद्वदे चन्द्रष्पदे वास्तोःष्पदे शिग्म्यासुं सदा ते सक्षीमहि तैरण्यागात्मत्या आवह क्षयवत्यागे वृण्णो यूयं पात स्वस्तिविसुधानः अमीवः वास्तोःष्पदे विश्वारूपाज्ञा विशन्ने सखा सेवयेदिनः अनोरणीयान् महतो महीयानात्मा गुहायान् हितोऽस्यन्तोः तमः कृतं पश्यति वेदशोको धातः प्रसादान् महिमानमीशं सप्तः प्राणाः प्रवन् सप्ताः सप्ताच्च समित सप्तजिह्वाः सप्त इमे लोकाय चरन्ति प्राणा गुहास्यां निहिताः सप्तसप्ता अतः समुद्राग्र्यः सर्वे सान्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः अतश्च विश्वावोषधयोरसाः श्रीनेशभूततिष्ठत्यन्तरात्मा ब्रह्मा देवानां पदवीः कवीनां निर्विप्राणां विश्व मृगाणां सेनो गृध्रानागस्वैतर्वणानाग सोमः पवित्रमत्येदिरेपन्ने वर्णान्मः सक्सेनान्मः पुनः पादाचं समर्पयामि यथा भाषा गुणभारन्वेद ताम्बूलं समर्पयामि सुवर्णविष्णुनाक्षणां समर्पयामि ಶೋಭನಾರ್ಥಂ ಕ್ಷೇಮಾಯ ಪುನರಾಗಮನಾಯ ಚ. ಭಕ್ತರೇ, ಇದೀಗ ಶ್ರೀನಿವಾಸನ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ಅರ್ಚಕರು ಸ್ವಸ್ತಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನ ಹಾಗೂ ವಿಶ್ವಕ್ಸೇನ ಆರಾಧನೆ ಎನ್ನುವ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದಾದರೊಂದು ಧಾರ್ಮಿಕ ಅಥವಾ ಶುಭ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವಾಗ ಸ್ಥಳ ಶುದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದರೆ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನ ಎಂಬ ಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ. ಒಂದು ಕಲಶದಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ತುಂಬಿ ವರುಣಾದಿ ದೇವತೆಗಳನ್ನು ಆವಾಹನೆ ಮಾಡಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಕಲಶದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿರುವ ನೀರಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಜಲ ಶುದ್ಧ ವಸ್ತು, ಶುದ್ಧೀಕರಣ ಶಕ್ತಿ ಅದರಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವಕ್ಕೆ ಸಂಗ್ರಹಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುವ ದ್ರವ್ಯಗಳ ಶುದ್ಧಿಗಾಗಿ, ಸ್ಥಳ ಶುದ್ಧಿಗಾಗಿ, ವಾತಾವರಣ ಶುದ್ಧಿಗಾಗಿ ಈ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಗಿದೆ. ಕಲಶದಲ್ಲಿ ಗಂಗಾಜಲವನ್ನು ಆವಾಹನೆ ಮಾಡಿ ಕಾವೇರಿ ತುಂಗಭದ್ರಾ ಚ ಕೃಷ್ಣವೇಣಿ ಚ ಗೌತಮಿ ಭಾಗೀರಥಿ ಇತಿ ವಿಖ್ಯಾತ ಪಂಚಗಂಗಾ ಪ್ರಕೀರ್ತಿತಾಹ ಎಂದು ಆ ಗಂಗಾಜಲವನ್ನು ಸಂಸ್ಕರಿಸಿ ಎಲ್ಲ ದ್ರವ್ಯಗಳ ಮೇಲೆ ಪ್ರೋಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಇದೀಗ ಭಗವಂತನ ವೈವಾಹಿಕ ಕರ್ಮ ನಿರ್ವಿಘ್ನವಾಗಿ ನಡೆಯಲಿ ಎಂದು ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ವಿಘ್ನಗಳ ನಿವಾರಣೆಗೆ ವಿನಾಯಕನ ಪೂಜೆಯ ಬದಲು ವಿಶ್ವಕ್ಸೇನನನ್ನು ಆವಾಹನೆ ಮಾಡಿ ಪೂಜಿಸಲಾಗಿದೆ. ಇದೀಗ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಎನ್ನುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಅಂಕುರಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಿಂದಲೇ ಮುಂದೆ ನಡೆಯುವಂತಹ ಕರ್ಮಫಲವನ್ನು ಹೇಳಬಹುದಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ವಿವಾಹ ವೇದಿಕೆಯ ಎಡಮೂಲೆಯಲ್ಲೊಂದು ಚಿಕ್ಕ ವೇದಿಕೆ. ಆ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ 5 ಮಣ್ಣಿನ ಪಾತ್ರೆಯನ್ನು ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಆ 5 ಮಣ್ಣಿನ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನವಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ದಿಕ್ಪಾಲಕರುಗಳನ್ನು ಆವಾಹನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಆ 5 ಮಣ್ಣಿನ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಚತುರ್ಮುಖ ಬ್ರಹ್ಮನನ್ನು, ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಇಂದ್ರ, ದಕ್ಷಿಣದಲ್ಲಿ ಯಮ, ಪಶ್ಚಿಮದಲ್ಲಿ ವರುಣ, ಉತ್ತರದಲ್ಲಿ ಕುಬೇರ ಮತ್ತು ಬೀಜದಲ್ಲಿ ಚಂದ್ರನನ್ನು ಆವಾಹನೆ ಮಾಡಿ ಸೃಷ್ಟಿ ಶಕ್ತಿ, ಜೀವಶಕ್ತಿ, ವಾಯು, ಧನದ ಆನಂದವನ್ನುಂಟು ಮಾಡಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ಈ ಸದ್ಯೋ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಎನ್ನುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಅರ್ಚಕರು ನೆರವೇರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಪುಷ್ಪ, ತುಳಸಿ, ಅಕ್ಷತೆಗಳನ್ನು, ನವಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ವಿಘ್ನಗಳು ಬರಬಾರದೆಂದು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಈ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಶ್ರೀನಿವಾಸನನ್ನು ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ ಶ್ರೀನಿವಾಸನ ದಿವ್ಯ ನಾಮೋಚ್ಚಾರಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಾರೆ. ದಾಸೋಹಂ ಕೋಸಲೇಂದ್ರಸ್ಯ ರಾಮಸ್ಯ ಕ್ಲಿಷ್ಟಕರ್ಮಣಃ ಹನುಮಾನ್ ಶತ್ರು ಸೈನ್ಯಾನಾಂ ನಿಹಂತ ಮಾರುತಾತ್ಮಜ ಎಂದು ಶ್ರೀಮದ್ ರಾಮಾಯಣದಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಮಾತು ಬರುತ್ತದೆ.
ನಾನು ಕೋಸಲರಾಜನಾದ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನ ದಾಸನಾಗಿದ್ದೇನೆ ಎಂದೇ ತನ್ನನ್ನು ತಾನು ರಾವಣನ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. ಹನುಮಂತನು ರಾಮನಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಂಡಿದ್ದು ಇಷ್ಟೇ, ಪ್ರತಿ ಕ್ಷಣದಲ್ಲಿಯೂ ಪರಮಾತ್ಮನ ಮೇಲೆ ಭಕ್ತಿ ಬರುವಂತಾಗಲಿ ಎಂದು. ಹೀಗೆ ಭಕ್ತಿಗೂ ಮುಕ್ತಿಗೂ ಮೊದಲ ಸೋಪಾನವೇ ಶ್ರವಣ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಹರಿಕತೆ ಕೇಳುತ್ತಿರಬೇಕು. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಸರ ದೇವತಾ ಪೂಜಾಂಚ ಕರಿಷ್ಯೆ. ಓಂ ಷಣ್ಣೋನ್ ದತ್ತಾಂತಂ ಸೌರ್ಯಾರ್ಥಂ ಸ್ವಯಂಭುರಗ್ರೇಂ ತೇಂ ತಾಯಾಂ ನಾಗರಾಜಮಾವಾಹಯಾಮಿ, ಸಹಸ್ರೇಶಮಾವಾಹಯಾಮಿ, ಶೇಷಮಾವಾಹಯಾಮಿ, ಅನಂತಮಾವಾಹಯಾಮಿ. ಪ್ರತಿಸರ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಇದಮಾಸನಂ. ಪ್ರತಿಸರ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಇದಂ ಪಾದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಇದಮರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಇದಮಾಚಮನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಸರ್ವೋಪಚಾರಾರ್ಥಂ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಹರಿ ಓಂ. ಸ್ವಸ್ತಿ ನೋ ವೇದಾಮಶ್ವಿನಾ ಭಗ, ಸ್ವಸ್ತಿ ದೇವೇಂದ್ರನರುಣಃ, ಸ್ವಸ್ತಿ ಪೂಷಾಂ ಸರೋದಾತನ, ಸ್ವಸ್ತಿ ದ್ಯಾವಾಹ ಪೃಥಿವೀ ಸುಚೇತನಃ, ಸ್ವಸ್ತಯೇಃ ವಾಯುಂ ಬಭ್ರಾಮಹೇ ಸಮಂ, ಸ್ವಸ್ತಿ ಭುವನಸ್ಯ ಸ್ಪತಿಃ ಬೃಹಸ್ಪತಿಂ ಸರ್ವಗಣಂ, ಸ್ವಸ್ತಯೇಃ ಸ್ವಸ್ತಯ ಆದಿತ್ಯಾಸೋ ಭವಂತು ನಃ, ವಿಶ್ವೇಃ ದೇವಾನೋ ಅದ್ಯಾ, ಸ್ವಸ್ತಯೇಃ ವೈಶ್ವಾನರೋ ವಸರಗ್ನಿಃ, ಸ್ವಸ್ತಯೇಃ ದೇವಾ ಅಮಂತ್ರಿಭುವ, ಸ್ವಸ್ತಯೇಃ ಸ್ವಸ್ತಿ ನೋ ರುದ್ರಃ ಪಾತ್ವಂ ವಸಃ, ಸ್ವಸ್ತಿ ಮಿತ್ರಾವರುಣ, ಸ್ವಸ್ತಿ ವತ್ಯೈರೇವತಿ, ಸ್ವಸ್ತಿ ನ ಇಂದ್ರಶ್ಚ ಅಗ್ನಿಶ್ಚ, ಸ್ವಸ್ತಿ ನೋ ಐತೆ ಕೃಧಿ, ಸ್ವಸ್ತಿ ಪಂಥಾಮನುಚರೇಮ ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರಮಸಾಮಿವ, ಪುನರ್ಥಾತಾಘ್ನತಾ ಜಾನತಾ ಸಂಗಮೇಮಿ, ಸ್ವಸ್ತೇನಂತಾರ್ಕ್ಷಮರಿಷ್ಠನೇಮಿಂ ಮಹದ್ಭೂತಂ ವಾಯಸಂ ದೇವತಾನಾಂ, ಅಸುರಘ್ನಮಿಂದ್ರಾಸಕಂ ಸಮತ್ಸೋ ಬೃಹದ್ದಿಸೋ ನಾವಂ ವಾರುಹೇಮ, ಹಂ ಹೋಂ ಚ ಮಾಂಗಿರ ಸಂಜಯಂಚ ಸ್ವಸ್ತ್ಯಾತ್ರೇಯಂ ಮನಸಾ ಜದಾಕ್ಷಂ, ಪ್ರೇತಪಾಣಿಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ ಸುಸಂಬಾಧೆ ಶುಭಯನ್ನೋಸ್ತು. ಶುಭಗಂ ಶುಭಂ. ನಾವು ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದೇವೆ. ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಎನ್ನುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಲು ಅರ್ಚಕರು ರಕ್ಷಾಬಂಧನಾದಿ ದೇವತೆಯಾದ ಆದಿಶೇಷನನ್ನು ಆವಾಹನೆ ಮಾಡಿ ರಕ್ಷಾಸೂತ್ರವನ್ನು ಅಭಿಮಂತ್ರಿಸಿ ಸ್ವಾಮಿಗೆ ರಕ್ಷಾಬಂಧನವನ್ನು ಧಾರಣೆ ಮಾಡಿ ವಿಶೇಷ ಪೂಜೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ರಕ್ಷಾಬಂಧನದಲ್ಲಿ ಆದಿಶೇಷನನ್ನೇ ಆವಾಹನೆ ಮಾಡಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಏಕೆಂದರೆ ಒಂದೇ ಶ್ರೀ ನಯನೋತ್ಪರಸ್ಯ ಶಶಿನಂ ಶೇಷಾಚಲಾಧೀಶ್ವರಂ ಎಂದು ನಾವು ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಅಂದರೆ ಪರಮಾತ್ಮನು ಶೇಷಾಚಲಾಧೀಶ್ವರನಾಗಿದ್ದಾನೆ. ಶೇಷಾಚಲಾಧೀಶ್ವರನಾದ ಶ್ರೀನಿವಾಸನಿಗೆ ನಿರಂತರವೂ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ ಆದಿಶೇಷನು. ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ನಿದ್ದೆ ಬಂದಾಗ ಹಾಸಿಗೆ ರೂಪದಲ್ಲಿ, ಮಳೆ ಬಂದಾಗ ಛತ್ರಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಆದಿಶೇಷನು ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಆಭರಣದ ರೂಪದಲ್ಲಿಯೂ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಆದಿಶೇಷನು ಶಿಖರಗಳಲ್ಲಿ ನಿಂತು ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾನೆ. ಆ ಶೇಷಾಚಲವೇ ತಾನೇ ಆಗಿ ಆದಿಶೇಷನು ಮಾಡುವಂತಹ ಸೇವೆ ಅತ್ಯಂತ ಅಪೂರ್ವವಾದುದಾಗಿದೆ. ಮಹಾವಿಷ್ಣುವಿನ ಪರಮಸೇವಕನಾಗಿರುವಂತಹ ಆದಿಶೇಷನು ಈ ರಕ್ಷಾಸೂತ್ರಗಳಲ್ಲಿದ್ದು ಆ ಸೂತ್ರಗಳನ್ನು ಯಾರು ಧಾರಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆಯೋ ಅವರನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತಾನೆ. ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ವಿಧವಾದಂತಹ ದೋಷಗಳು ವಧುವರರಿಗಾಗಲಿ ಅಥವಾ ಇದನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುವಂತಹ ಅರ್ಚಕರಿಗಾಗಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಿರುವ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಆಗಲಿ ಬರಬಾರದು ಎನ್ನುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಂತದಲ್ಲಿಯೂ ರಕ್ಷಣೆಯ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಿರತನಾಗಿರುತ್ತಾನೆ ಎನ್ನುವುದಕ್ಕೆ ಗಜೇಂದ್ರ ಮೋಕ್ಷವೇ ನಮಗೆ ನಿದರ್ಶನವಾಗಿದೆ. ಸರೋವರದಲ್ಲಿ ಗಜೇಂದ್ರನ ಕಾಲನ್ನು ಮೊಸಳೆ ಕಚ್ಚಿ ಹಿಡಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಜೇಂದ್ರನು ನಾರಾಯಣನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಈರೇಳು ಭುವನವನು ಕಾಯ್ದವನು ನೀನೇ, ಕಾಯ್ದುಕೋ ಎಂದು ಗಜರಾಜ ನಾರಾಯಣನ ಮೊರೆ ಇಡುತ್ತಾನೆ. ಗಜೇಂದ್ರನ ಸ್ತುತಿಯಿಂದ ಪ್ರಸನ್ನನಾದ ಸಕಲಾ ದೇವತಾಮಯ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣನು ಗರುಡವಾಹನನಾಗಿ ಬಂದು ತನ್ನ ಚಕ್ರದಿಂದ ಮೊಸಳೆಯನ್ನು ತುಂಡರಿಸಿ ಗಜೇಂದ್ರನನ್ನು ರಕ್ಷಿಸಿದನು. ಅಲ್ಲದೆ ಶಾಪದಿಂದ ಮೊಸಳೆ ಜನ್ಮವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದ ಗಂಧರ್ವನು ಮತ್ತು ಶಾಪದಿಂದ ಆನೆಯ ಜನ್ಮವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದ ಇಂದ್ರದ್ಯುಮ್ನ ಎನ್ನುವ ಗಂಧರ್ವನು ತಮ್ಮ ನಿಜರೂಪವನ್ನು ಪಡೆದರು. ಹೀಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಂತದಲ್ಲಿಯೂ ಭಗವಂತನು ರಕ್ಷಣೆಯ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಿರತನಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಸಮೋಹಂ ಸರ್ವಭೂತೇಷು ನಮೇ ದ್ವೇಷ್ಯೋಸ್ತಿ ನ ಪ್ರಿಯಃ ಯೇ ಭಜಂತಿ ತು ಮಾಂ ಭಕ್ತ್ಯಾ ಮೈ ತೇತೇಷು ಚಾಪ್ಯಹಂ ಎಂದು
ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮನು ಗೀತೋಪದೇಶದಲ್ಲಿ ಹೇಳಿರುತ್ತಾನೆ. ತ್ವಾಂ ರಕ್ಷತ ಜಗದೋರ್ಧ್ವಂದನ ಪೂರ್ವಕಂ ಶಕ್ತಿರ್ದಕ್ಷಿಣಪರಂಗದೋಜೇ ಚೇರ್ನಂದ ಗೋದಸ್ತಾತ್ ವಾಸಿಕನಂತರೇ ಸುತರೇಸ್ತ್ರಾ ವಿಘ್ನೋ ವಿಘ್ನ ಈಶೋ ಪ್ರಸಾದಾದಿಂದ್ರ ಭಯಾದ್ ದುಃಖಾದ್ ಯಮೋ ವರುಣ ವಿಕ್ರಮಾದ್ ಕುಬೇರೋತ್ಪಕ್ಷಾರ್ಥೀ ಸರ್ವಾಭ್ಯ ಗುಣಾಭ್ಯ ಸಮ್ಯಕ್ ಸಮನಸಃ ಸರ್ವೇ ರಕ್ಷन्तु ರಕ್ಷಾಂ ಧನುಸುಮೂರ್ತೋಸ್ತಿ ಭವಂತೋ ಮಹಾಂತೋ ನ ಗೃಹ್ಣन्तು ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು. ऋषेन्द्रः परयेतनस्तस्यदा भयङ्करः श्रिये जातः श्रियानिर्याय श्रियम्बयो चरतृभ्यो ददाति श्रियम्बसाना अमृतत्तमायन् भवन्ति सत्या सविता मितद्रौ श्रीदेव्यै नमः सर्वमुहूर्तोऽस्ति भवन्तो महान्तु न गृह्णन्तु सुमुहूर्तोऽस्तु. मेदिनी देवी वसुंधरा सात्वसदा देवी वासवी ब्रह्मवर्चसः पितॄणां श्रोत्रं चक्षुर्मणः भूदेव्यै नमः प्रसर्वमुहूर्तोऽस्ति भवन्तो महान्तो न गृह्णन्तु सुमुहूर्तोऽस्तु. स्वस्तिदा विशस्पतिर्रुद्रः मृतोऽवसि ऋषेन्द्रः परयेतनस्तस्तिदा भयङ्करः विष्णुर्मां रक्षत जगदोर्ध्वं धनुः पूर्वकं शक्तिर्दक्षिणपरङ्गजो जीजेर्नन्दगोदस्तात् वासिरन्तरे सुधरेस्त्राः विघ्नो विघ्ना ईशो प्रसादादिन्द्रो भयात् दुःखात् यमो वरुणो विक्रमात् कुबेरोत्पक्षार्थी सर्वाभ्य गुणाभ्यः सम्यक् समनसा सर्वे रक्षन्तु. ओम भूतिपुरोक्तनिष्ठायां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गम् आहारहोमकर्म ऋष्यै ओम यतोन्मिन्द्रं स्वाहां शुद्धं शुद्धेन साम्नाः शुद्धैरुक्तैर्वाहा रुद्धांशं शुद्धाशीर्वाहान्मुक्तु
मयि देवाद्रोणमाजन्ता मय्याशिरस्मय देवूति देव्याः धर्मासुवीराः मह्ये जन्तव्यानव्यागोति सत्यामन सौम्यस्तु ये नामानिगाहं धर्मसनाहं नित्ये देवासादिवोजतामि उद्भन्यमानमस्यामि यजमानस्यन्तु शिवानस्सन्तु प्रदश्च सन्ना माता पृथ्वीतोकसादा पोतहृदयेन सौम्याः पुनर्द्वंसना होतगिंसते जातवेदा भुवनश्रेते चतुर्सोऽर्जुनश्रुते अग्निमश्वत्थादिव्यभागं शमीगर्भात् जनयन्व्योमयोः गदपति गो गृहण रग्नि गदे समित भगवतमस्यान्नम गदपजत्वाजता बाबर जात वेद पुनस्तन देवेभ्यो अभ्यम मन प्रजानन्य आयतेन मनस्वा अनुमतेन मनस्वा सरस्तेन मनस्वा देवज तप्रसवा तत्सुद्रवरेः न्यंभर्गो देवस्तिमे दियोन प्रजोदय आदि ब्रह्मज्ञानं ब्रह्म प्रसादि मस्त्रजा वैनवः सबुद्ध्या मासुष्टासश्चोन्मतस्यवः ब्रह्माणमावां प्रजापतिमा पितामह हिरण्यगर्भः ब्रह्मणेन मैतमात्रं सोमो धेनु सोमो अरुन्तमा सोमो वीरं कर्मणं दातु साधन्यं तें सवें वितस्रणमस्मै सोमावाय ज्ञागमावाय इन्दुमावाय चन्द्रमावाहयामि सोमाय सेदमात्रम् ओम भवदेव भुवनदेव माधव बुधस्पते सोमराजान् त्वानुमहे ओम भवदेव भुवनदेव माधव बुधस्वराजान् त्वां वृणीमहे ब्रह्मन् प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावध्यतन्नाग सृष्टेजमानस्तु अप्तर्हिनागसदामित्रं यज्ञयजमानजेहि सोम प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावध्यतन्नाग सृष्टेजमानस्तु अप्तर्हिनागसदामित्रं यज्ञयजमानजेहि ओम प्रोक्ष पवित्रेः स्त वैष्णव्यस्त अग्नेयस्त वायुभूतेस्त विष्णोर्मनसा भूतेस्त अग्निस्वभावनेस्तः परसर्वपवित्रेः स्त वैष्णव्यो देव सवितपस्वप्ना त्वच्छिद्रेण पवित्रेण सो सूर्यस्य रश्मिः विष्णवे नमः विष्णोस्तु वोसि ब्रह्मन् नमः प्रणेष्यामि यजमानमातं यच्छा प्रणयज्ञं देवतावर्ध्यतन्नाग सुविटे यजमानोऽस्तु अप्तर्हिणागं सदामित्रलोकसत्रिवं यज्ञयजमानजेहि ओम प्रणया सोमाव प्रणेष्यामि यजमानमातं यच्छा प्रणयज्ञं देवतावर्ध्यतन्नाग सुविटे यजमानोऽस्तु अप्तर्हिणागं सदामित्रलोकसत्रिवं यज्ञयजमानजेहि ओम प्रणया दक्षप्रदो ब्राह्मण द्वितीयेन प्रजातमावाहयामि ब्रह्माणमावाहयामि इन्द्रमावाहयामि अग्निमावाहयामि सोममावाहयामि अग्निशोमावाहयामि प्रजातमावाहयामि ब्रह्माणमावाहयामि इन्द्रमावाहयामि सोनावाहयामि मर्दमावाहयामि रुद्राणावाहयामि अपास्पृशा श्रीविष्णुमावाहयामि बृहस्पतिमावाहयामि मित्रमावाहयामि वरुणमावाहयामि आदित्यानावाहयामि सुनामावाहयामि पुषणमावाहयामि कक्षमावाहयामि सोमावाहयामि उपासनयज्ञमावाहयामि यज्ञदिस्वान् देवानावाहयामि सर्वदेवानावाहयामि आज्यभागे प्रजापतिर्ष्णुर्नृपामि इन्द्रायष्णुर्नृपामि यज्ञेष्णुर्नृपामि सोमायष्णुर्नृपामि यज्ञेष्णुर्नृपामि अग्निसोमाभ्याञ्ष्णुर्नृपामि प्रजापतिर्ष्णुर्नृपामि ब्रह्मणेष्णुर्नृपामि इन्द्रायष्णुर्नृपामि सुभ्यष्णुर्नृपामि मरुद्भ्यष्णुर्नृपामि रुद्रेभ्यष्णुर्नृपामि भवस्पृश्य ओम श्री विष्णुवेष्णुर्नृपामि मित्रायष्णुर्नृपामि वरुणायष्णुर्नृपामि आदित्येभ्यष्णुर्नृपामि सुभ्याष्णुर्नृपामि पुष्णेष्णुर्नृपामि कक्षायष्णुर्नृपामि अक्षयसोमायष्णुर्नृपामि औपासनयज्ञायष्णुर्नृपामि यज्ञदिष्वेभ्यो देवेभ्यष्णुर्नृपामि आज्यन्त्रिप्रतिश्रयामि चरन्त्रिप्रतिश्रयामि अग्ने ज्योतिषि समित स्वाहा अमृतम सवारणुषि अंतरतम रक्षांतरादयः प्रतिष्ठारक्ष प्रतिष्ठारादयः चिक्परिस्वाप्ना त्वचिद्रेण भैत्रेण सो सूर्यसरस्वी वाक्परिस्वाप्ना त्वचिद्रेण भैत्रेण सो सूर्यसरस्वी देवस्थापना त्वचिद्रेण भैत्रेण सो सूर्यसरस्वी इमामे अग्निष्ठगाध्येन सन्तु अक्षताम् आज्यां चरुभिः इंद्राय नमः आयवे नमः ईशानाय नमः ब्रह्मणे नमः सोमाय नमः अग्ने नमः जातवेदे नमः सोते नमः अविरप्रेते नमः पंचरासे नमः वितर्पणे नमः अग्निपुरुषाय नमः अयतेन मनस्वा अनुतेन मनस्वा सस्तेन मनस्वा देवदूतप्रसवा षष्ठिसहस्राणि तमक्षमर्भदमानया अन्त्यद्मा आत्मा जातवेदस्तेनेद्यसवदेजास्मान् प्रजाविषु ब्रह्मोत्सेन अन्नाद्येन समेदया अस्मिन् उपासनाग्निकुण्डे ब्रह्मन् संयुक्तम् आदास्ते आदस्वा समेदे स्वाहा वायुव्यादाग्ने यान्तं प्रजापतये स्वाहा निरत्यादिशानान्तम् इन्द्राय स्वाहा अग्नेये स्वाहा सोमाय स्वाहा अग्निसोमाभ्याग स्वाहा प्रजापतये स्वाहा इंद्राय स्वाहा वसुभ्य स्वाहा मरुद्भ्य स्वाहा रुद्रेभ्य स्वाहा अपस्पृश्य ओम श्री विष्णवे स्वाहा बृहस्पते स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा आदित्येभ्य स्वाहा अश्विभ्याग स्वाहा पूष्णे स्वाहा कक्षाय स्वाहा कक्षे सोमाय स्वाहा औपासनयज्ञाय स्वाहा
यज्ञदिष्वेभ्यो देवेभ्यः स्वाहा सर्वदेवेभ्यः स्वाहा द्रव्याभिगार्या चिरं सावित्र्या गृहीत्वा व्याहुतिर्ज्योति ओम भू स्वाहा ओम भू स्वाहा ओम स्व स्वाहा ओम भूर्भुव स्व स्वाहा ऐतेन मग्गस्वाहा अनुमतेन मग्गस्वाहा सरस्तेन मग्गस्वाहा देवसवितः प्रासाभिः ओम भूर्भुवत्पुरोक्तनिष्ठायां स्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गम् आगारहोमान्ते स्वरमन्त्रविपर्यात निर्णात् प्रायश्चितार्थं मतोदिपाति वैष्णवं होष्ये ऐतेन मनिस्वा अनुमतेन मनिस्वा सरस्तेन मनिस्वा देवसवितः प्रसुवां ओम मतो देवाः वन्दनतः विष्णुचक्रमे पृथिव्या श्रद्धां विस्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रेधान देवदं समूढमस्वागं श्रेः स्वाहा त्रीणिपदाभिचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यां तदधर्मान् स्वाहा विष्णोः कर्माणि पश्यतो वृतानि पश्यति इन्द्रस्य सखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदं सदा पश्यन् सूर्यः दिवि वचक्षरादग् स्वाहा तद्विप्रासो विनिवोजार्ध्रुवागं तस्मिन्ते विष्णोर्जत्परं पदग् स्वाहा ओम भू स्वाहा ओम भू स्वाहा ओम स्व स्वाहा ओम भूर्भुव स्व स्वाहा ऐतेन मग्गस्वाहा अनुमतेन मग्गस्वाहा सरस्तेन मग्गस्वाहा देवसवितः प्रासाभिः పెట్టని కోటిందరికి పెళ్లి కొడుకు బొమ్మ పెట్టే నసురులకెల్లా పెళ్లి కొడుకు పెట్టని కోటిందరికి పెళ్లి కొడుకు బొమ్మ పెట్టే నసురులకెల్లా పెళ్లి కొడుకు పెళ్ళగించి భూమెత్తి పెళ్లి కొడుకు పాడే పిల్ల గోవిరాగాల పెళ్లి కొడుకు పెళ్ళగించి భూమెత్తి పెళ్లి కొడుకు పాడే పిల్ల గోవిరాగాల పెళ్లి కొడుకు పెళ్ళైన ఈవుల పెళ్లి కొడుకు పెళ్ళైన ఈవుల పెళ్లి కొడుకు పాడే పిల్లలేపు పెన్నుత్తి పెళ్లి కొడుకు పెట్టని కోటిందరికి పెళ్లి కొడుకు బొమ్మ పెట్టే నదురులకెల్లా పెళ్లి కొడుకు పెట్టని కోటిందరికి పెళ్లి కొడుకు బొమ్మ పెట్టే నసురులకెల్లా పెళ్లి కొడుకు పెంచపు శిరసు పాగ పెళ్లి కొడుకు గుంపించిన కోపగించి పెళ్లి కొడుకు పెంచపు శిరసు పాగ పెళ్లి కొడుకు గుంపించిన కోపగించి పెళ్లి కొడుకు పెంచకప్పుడే పెరిగే పెళ్లి కొడుకు పెంచకప్పుడే పెరిగే పెళ్లి కొడుకు వలపించే చక్కని సిరి పెళ్లి కొడుకు వలపించే
याधास्तं परेतना इमान्तमिन्द्रमीडस्य पुत्रां सुवाहां कुरु दशास्यां पुत्राणाधेहि पतिमेकादशं कृति घृणाहि घृतवती सवितराधिपत्यै पयस्वदेरन्तिराशानोऽस्तु ध्रुवादिशां विष्णुपत्निहोरास्येषानासातो यामनोताः बृहस्पतिर्मातरिश्रोतवायुस्सन्धवाना बाता दिनो गृह्णन्तु इष्टं वो दिवो वरुणः पृथिव्याम् अस्येषाना जगतो विष्णुपत्नी श्रोतस्मार्तादिकं कर्म निखिलं येन सूत्रितं तस्मै समस्तवेदार्थविदे विघ्नसे नमः हृदयस्मृतिनिधि पूर्णं शास्त्रकल्लोलसङ्कुलं विष्णुभक्तिदकं शुद्धं वन्दे श्रीविघ्नोर्नवम् अथ भगवतो महापुरुषस्य श्रीमदादिनारायणस्य अचिन्त्यापरिशक्त्या भ्रियमाणस्य महाजलौघस्य मध्ये परिभ्रमाणानाम् अनेककोटिब्रह्माण्डानां जगतमे पृथिव्यप्तेजवायुवाकाशाहङ्कारमदव्यक्ताख्य सप्तावरणीरावृते अस्मिन् मातिब्रह्माण्डे आधारशक्ति श्रीवराह कुर्मानन्दाष्टदिग्गजोपरि प्रतिष्ठितानाम् अतल वितल सुतल नितल प्रतल महातल सातल तलातल सप्तपादालाक्ष सप्तलोकानां ऊर्ध्वभागे भूलोक भोर्लोक स्वर्लोक महर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकाख्य षड्लोकानां अधोभागे महानालायमानस्य फणिराजस्य शेषस्य सहस्रफणामणिमण्डलमण्डिते ऐरावत पुण्डरीकवामनकुमुदाञ्जनपुष्पदन्तसार्वभौम सुप्रतीकाख्य अष्टदिग्दण्डि शुण्डादण्डोत्तम्बिते अमरावती तेजोवती संयमनी रक्षोवती सुन्दमती गन्धवत्यलकावती यशोवती अत्यष्टदेव प्रियविराजिते इन्द्राग्निवनिरुतिवर्णवायुकुबेरीशानाख्याष्टलोकपालक परिपालिते लोकालोकचलवलयिते लवणेक्षसरासर्पितक्षीरशुद्धोदकाख्य सप्तानवरिवृते जम्बूप्लक्षकुचक्रवञ्चस्सागजानमलिपुष्कराकाख्य सप्तद्वीपद्वीपिते माहेन्द्रमलयसश्रुक्तमद्रिक्तमद्विन्द्यपर्यात्राख्य सप्तकुलव्रतविराजिते भारतकिम्पुरुषहरिरावतभद्राश्वकेतुकबालकरमणककुर्वर्षाख्य नववर्षाणां मध्ये भरतवर्षे महासरोवराकार 50 कोटियोजन विस्तीर्ण भूमण्डले लक्षयोजन विस्तीर्ण जम्बोद्वीपे दण्डकारण्ये प्रजापतिक्षेत्रे कर्मभूमौ अवन्ति कुरुक्षेत्रादि सम्भूमध्यरेखायाः पूर्वदिग्भागे श्रीवेङ्कटाचले मम अनेकजन्मसु इह जन्मनि च एतक्षणपर्यन्तं बाल्य यौवन कौमार वार्धिकेषु रहस्यप्रकाशे च आवृत अनावृत महापातकादि समस्तदुर्तक्षयार्थं दशपूर्वेषां दशापरेषां मत्वंशानां मातृवंशानां सर्वेषां पितॄणां कुम्भीभागलोहितधामा सङ्गातपकालसूत्रादि विविधेभ्यो महाघोरेभ्यो नरकेभ्यो उत्तीर्यतिरेश्वरमण्डलपर्यन्तं कृतराशेर्वर्षसहस्रावसानैकैक्यवापकर्षक्रमेण सर्वराशपकरसमितकाले श्रीहरिलोके निवासिद्ध्यर्थं त्रिगुणीकृताग्निष्टोमात्राप्ताप्तोर्यामशान्तमनवाजपेयपौण्डरीकाश्ववेदादि शतकृत पुण्यफलावाप्त्यर्थम् आमोद प्रमोद सम्मोद वैकुण्ठाख्यलोकेषु सालोक्य सारूप्य सामीप्य सायुज्य चतुर्विध मोक्षफलसिद्धर्थं परव्यूहवन्तर्याम्यर्चावतारस्वरूपरुणवैः भृग्वादिभिर्मन्वादिभिर्व्यवशिष्टादिवृत्तगृह कन्यादानकल्पोक्त कन्यादानमहादानं करिष्ये। अस्य श्रीमदादि नारायणस्य अनेककोटिब्रह्माण्डनायकस्य अनन्तकल्याण गुणगणगाम्भीर्यस्य दिव्यमङ्गलविग्रहस्य शङ्खचक्रगदा पद्माङ्कित कोटिसूर्यप्रकाशकस्य श्रीमतो वैकुण्ठनायकस्य श्रीमद्वैखानस आगमोक्तप्रकारेण आङ्गेर्ष भारस्पत्य भारद्वाज त्रयार्षे प्रवराणित भारद्वाज गोत्रोद्भवस्य परव्यूहान्तर्यामि अर्चावताररूपस्य श्रीमहाविष्णोः परब्रह्मणोर्नप्त्रे आङ्गेर्ष भारस्पत्य भारद्वाज त्रयार्षे प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य त्रिगुणात्मकस्य जगत्कर्मणो ख्यातिवशात् उत्पत्तिस्थितिलयकारणभूतस्य श्रीमहाविष्णोः परवासुदेवशर्मणः पौत्राय आङ्गेर्ष भारस्पत्य भारद्वाज त्रयार्षे प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवस्य समस्त देवतागण निकुट मकुट मणिगण विजृम्भित पादारविन्दस्य श्रीमहाविष्णोः आदिनारायण शर्मणः पुत्राय आङ्गेर्ष भारस्पत्य भारद्वाज त्रयार्षे प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भवाय भक्तलोक परिपालनाय किरीटहार केयूर
ದಿವ್ಯಾಭರಣಭೂಷಿತಾಯ ಕೌಸ್ತುಭಾಲಂಕೃತಾಯ ದಿವ್ಯಪೀತಾಂಬರಧರಾಯ ನಿಜಾವತಾರಾಯ ಸ್ವರ್ಣಗರುಡವಾಹನಾರೂಢಾಯ ಅಚಿಂತ್ಯ ದಿವ್ಯಾದ್ಭುತ ನಿತ್ಯಯೌವನ ಸ್ವಭಾವಲಾವಣ್ಯ ತೇಜೋರತ್ನಾಕರಾಯ ಅಖಿಲ ಶಾಖಾಧ್ಯಾಯಿನೋ ಶ್ರವಣ ನಕ್ಷತ್ರೇ ಮಕರರಾಜೋ ಜಾತಾಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸ್ವಾಮಿ ಪರಬ್ರಹ್ಮಣೇ ವರಾಯ ಋಗ್ಯಜಸ್ಸಾಮಧರ್ವಣ ಸಕಲ ವೇದಾಧ್ಯಾಯಿನೀ ಭಾರ್ಗವಚ್ಚವನಾಪ್ನುವಾನ ಔರು ವೇದನ ಪಂಚಾರ್ಷೇ ಪ್ರವರಾಣಿತ ಭಾರ್ಗವಸಗೋತ್ರೋದ್ಭವೀಂ ಸರ್ವಾಲಂಕಾರವತೀಂ ಸರ್ವಾಂಗಣ ಸಂಸೇವಿತ ಪಾದಾರವಿಂದಾಂ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣೋಃ ವಕ್ಷಸ್ಥಲ ನಿವಾಸಿನೀಂ ಅನಂತಗುಣಾತ್ಯಾಂ ಭೃಗೋ ಸಂಕಲ್ಪತನಯಾಂ ಭಾರ್ಗವೀಂ ಉತ್ತರ ಫಲ್ಗುನಿ ನಕ್ಷತ್ರೇ ಕನ್ಯಾರಾಸು ಜಾತಾಯಾಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀದೇವಿ ನಾಮ್ನೀಂ ಇಮಾಂ ಕನ್ಯಾಂ ಋಣೀದ್ವಮೇ ದಾಸ್ಯಾಮಿ ಋಗ್ಯಜಸ್ಸಾಮಧರ್ವಣ ಸಕಲ ವೇದಾಧ್ಯಾಯಿನೀಂ ಕಾಶ್ಯಪಾವತ್ಸಾರಣೆ ಧ್ರುವತ್ರಯಾರ್ಷೇ ಪ್ರವರಾಣಿತ ಕಾಶ್ಯಪಗೋತ್ರೋದ್ಭವೀಂ ಸರ್ವಾಲಂಕಾರವತೀಂ ಸರ್ವಾಂಗಣ ಸಂಸೇವಿತ ಪಾದಾರವಿಂದಾಂ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣೋಃ ವಕ್ಷಸ್ಥಲ ನಿವಾಸಿನೀಂ ಅನಂತಗುಣಾತ್ಮಿಕಾಂ ಕಶ್ಯಪ ಪ್ರಜಾಪತೇಃ ಸಂಕಲ್ಪತನಯಾಂ ಕಾಶ್ಯಪೀಂ ರೇವತಿ ನಕ್ಷತ್ರೇ ಮೀನರಾಸು ಜಾತಾಯಾಂ ಶ್ರೀ ಭೂದೇವಿ ನಾಮ್ನೀಂ ಇಮಾಂ ಕನ್ಯಾಂ ಋಣೀದ್ವಮೇ ದಾಸ್ಯಾಮಿ ಕನ್ಯಾಂ ಕನಕಸಂಪನ್ನಾಂ ಕನಕಾಭರಣೇರ್ಯುಧಾಂ ದಾಸ್ಯಾಂ ವಿಷ್ಣುವೇ ತುಭ್ಯಂ ಬ್ರಹ್ಮಲೋಕಂ ಜಿಗೀರ್ಷ್ಯ ಸಾಲಂಕೃತಾಂ ಮಾಂ ಸಾಧ್ಯೀಂ ಸುಶೀಲಾಯ ಸುಮೇಧಸೇ ಪ್ರೇತೋಹಂ ಪ್ರೇಕ್ಷಾಮಿ ಸರ್ವಕಾಮ್ಯಾರ್ಥಸಿದ್ಧಯೇ ವಿಶ್ವಂಭರ ವಿಶ್ವರೂಪ ಸಾದ್ಗುಣ್ಯ ಸರ್ವದೇವತಾ ಇಮಾಂ ಕನ್ಯಾಂ ಪ್ರದಾಸ್ಯಾಮಿ ಪ್ರೀಣಾತು ಕಮಲಾಪತಿಃ ಕನ್ಯಾದಾನ ಸುಮೂರ್ತೋಸ್ತು ಭವಂತೋ ಮಹಾಂತೋ ನ ಗೃಹಂತು ಸುಮುಹೂರ್ತೋಸ್ತು. ಶರಣೋ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ. ಭಕ್ತರೇ, ಜಗದೊಡೆಯನಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಅರ್ಚಕರು ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಕನ್ಯಾದಾನ ಎನ್ನುವ ಮಹಾಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಅತ್ಯಂತ ವೈಭವದಿಂದ ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ವಿಶ್ವಂಭರಾಃ ಸರ್ವಭೂತಾಃ ಸಾಕ್ಷಿಣಃ ಸರ್ವದೇವತಾಃ ಇಮಾಂ ಕನ್ಯಾಂ ಪ್ರದಾಸ್ಯಾಮಿ ಪ್ರೀಣಾತು ಕಮಲಾಪತಿಃ. ಈ ಕನ್ಯೆಯನ್ನು ಮಹಾವಿಷ್ಣುವಿಗೆ ದಾನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಮಹಾವಿಷ್ಣುವು ಈ ಕನ್ಯಾದಾನದಿಂದ ಸುಪ್ರೀತನಾಗಲಿ. ಈ ಕನ್ಯಾದಾನದಿಂದ ಅನೇಕ ವಿಧವಾದ ಯಜ್ಞ ಯಾಗಾದಿಗಳನ್ನು ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯವು ಲಭಿಸಲಿ ಎಂದು ಅರ್ಚಕರು ಸಂಕಲ್ಪದಲ್ಲಿ ಹೇಳಿರುತ್ತಾರೆ. ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ಮಧುಪರ್ಕ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಪರಸ್ಪರ ವೀಕ್ಷಣವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ವಸ್ತ್ರವನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಗೋತ್ರ ಪ್ರವರವನ್ನು ಹೇಳಿ ಕನ್ಯಾದಾನವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜಗದೊಡೆಯನಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಗೋತ್ರವನ್ನು ಭಾರದ್ವಾಜ ಗೋತ್ರ, ಭಗವಂತನ ನಕ್ಷತ್ರ ಶ್ರವಣ ನಕ್ಷತ್ರ ಮಕರ ರಾಶಿ, ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಗೋತ್ರ ಶ್ರೀವತ್ಸ ಗೋತ್ರ ಉತ್ತರ ಫಲ್ಗುಣಿ ನಕ್ಷತ್ರ ಕನ್ಯಾ ರಾಶಿ, ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಗೋತ್ರ ಕಾಶ್ಯಪ ಗೋತ್ರ ರೇವತಿ ನಕ್ಷತ್ರ ಮೀನರಾಶಿ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರವರ ಗೋತ್ರ ನಕ್ಷತ್ರ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಉಚ್ಚರಿಸಿ ಕನ್ಯಾದಾನ ಎನ್ನುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಿಂದ ಲೋಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸುಖದಿಂದ ಇರಬೇಕು. ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಅನೇಕ ವಿಧವಾದ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಲ್ಲೀನರಾಗಬೇಕು. ಹೀಗೆ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ಕಾಮ ಮೋಕ್ಷದಲ್ಲಿ ಮನಸ್ಸುಳ್ಳವರಾಗಬೇಕು ಎನ್ನುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಕನ್ಯಾದಾನ ಎನ್ನುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಜಗದಾನಂದಕಾರಕ ಜಾನಕಿ ನಾಯಕ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಭಕ್ತರೇ, ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ಆನಂದ ಎಲ್ಲಿ ಎಂದರೆ ಪರಮಾತ್ಮನ ದರ್ಶನದಿಂದ, ಅವನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡುವುದರಿಂದ, ಭಗವಂತನ ವೈಭವವನ್ನು ನೋಡುವುದರಿಂದ, ಅವನಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸುವುದರಿಂದ, ಆತನನ್ನು ಧ್ಯಾನಿಸುವುದರಿಂದ, ಸೇವಿಸುವುದರಿಂದ ನಮಗೆ ನಿಜವಾದ ಆನಂದವು ದೊರಕುವುದು. ನಾವು ಭಕ್ತಿಯಿಂದ 1 ಸಾರಿ ಗೋವಿಂದನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿದರೆ 100 ಸಾರಿ ಮಾಡಿದರ ಫಲವನ್ನು ಭಗವಂತ ನಮಗೆ ದಯಪಾಲಿಸುತ್ತಾನಂತೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಭಗವಂತನನ್ನು ಕಲಿಯುಗದ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೇವ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಕಲಿಯುಗದ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೇವನಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜಾ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಪರಮಾತ್ಮನ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಪಡೆಯೋಣ. ಎಲ್ಲ ಲೋಕದ ಜನರಿಂದಲೂ ದೇವತೆಗಳಿಂದಲೂ ಪೂಜಿಸಲ್ಪಡುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನೇ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನೇ ಇಲ್ಲಿ ವರನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆದ್ದರಿಂದ
ಆ ವರನೇ ಇಲ್ಲಿ ಮಾಂಗಲ್ಯವನ್ನು ಪೂಜಿಸುವುದು ವಿಶೇಷ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ವಧುಗಳು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಂಗಲ್ಯ ದೇವತೆಯನ್ನು ಮಂಗಲಸೂತ್ರದಲ್ಲಿ ಆವಾಹನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಮೇಲೆ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯವನ್ನು ಇರಿಸಿ ಶುದ್ಧೋದಕದಿಂದ ಕ್ಷೀರದಿಂದ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಹರಿದ್ರಾ ಜಲದಿಂದಲೂ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ಮಾಡಿ ಪುನಃ ಶುದ್ಧೋದಕದಿಂದ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಹರಿದ್ರಾ ಕುಂಕುಮಗಳಿಂದ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿ ಸುಗಂಧಭರಿತವಾದ ಪುಷ್ಪ ಮಾಲಿಕೆಯನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಈ ಮಂಗಲಸೂತ್ರವನ್ನು ಜಗದೊಡೆಯನ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಇರಿಸಿ ಭಗವಂತನ ಪರಮಾನುಗ್ರಹವನ್ನು ಲೋಕಕ್ಕೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಲೋಕಕ್ಕೆ ಮಂಗಳವನ್ನು ಕೋರುತ್ತಾ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜಾ ಎನ್ನುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೈಖಾನಸ ಆಗಮದ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ಅತ್ಯಂತ ವೈಭವದಿಂದ ಅರ್ಚಕರು ನೆರವೇರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣನ ಒಂದು ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಅರ್ಚಾವತಾರದ ಅಂಶವೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿ. ಅಲಂಕಾರ ಪ್ರಿಯೋ ವಿಷ್ಣು ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ವಿಷ್ಣು ಅಲಂಕಾರ ಪ್ರಿಯನು. ಪದ್ಮಂ ಶ್ವೇತಂ ತಥಾ ರಕ್ತಂ ಸ್ಥಳಪದ್ಮಂ ತಥೈವ ಚ ಕುಮುದಂ ಕರವೀರಂ ಚ ಚಣಕಂ ಚಂಪಕಂ ತಥಾ ಮಲ್ಲಿಕಾ ಜಾತಿ ಪುಷ್ಪಂ ಚ ನಂದ್ಯಾವರ್ತಂ ಚ ನಂದಕಂ ಫಲಾಶ ಪತ್ರಾಣಿ ಬಕಂ ದೂರ್ವಾಗ್ರಮೇವ ಚ ಎಂದು ಹೇಳೋ ಹಾಗೆ ಅನೇಕ ವಿಧವಾದ ಪುಷ್ಪಗಳಿಂದ ಸ್ವಾಮಿಗೆ ಅರ್ಚನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಶ್ರೀಮದ್ ರಾಮಾಯಣದ ಅರಣ್ಯಕಾಂಡದಲ್ಲಿ ಮಾರೀಚನು ರಾಮನ ಗುಣಗಾನದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾನೆ. ರಾಮೋ ವಿಗ್ರಹವಾನ್ ಧರ್ಮಃ ಸಾಧುಃ ಸತ್ಯಪರಾಕ್ರಮಃ ರಾಜ ಸರ್ವಸ್ಯ ಲೋಕಸ್ಯ ದೇವಾನಾಂ ಭಗವಾನಿವ ಎಂದು ಮಾರೀಚ ರಾಮನ ಬಗ್ಗೆ ರಾವಣನಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಾನೆ. ರಾಮನು ಶರೀರಧಾರಿಯಾದ ಸಾಕ್ಷಾತ್ ಧರ್ಮಪುರುಷ, ಧರ್ಮನಿಷ್ಠ, ಸತ್ಯಸಂಧ, ಸತ್ಪುರುಷ. ದೇವತೆಗಳಿಗೆ ಇಂದ್ರನಿರುವಂತೆ ರಾಮನು ಸಕಲರಿಗೂ ಸಂತೋಷವನ್ನುಂಟು ಮಾಡುವ ಸತ್ಯಸಂಧನಾದ ಸತ್ಪುರುಷನಾದ ಪ್ರಭುವಾಗಿದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಧರ್ಮಸ್ವರೂಪನಾದ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನ ಅನುಗ್ರಹ ಉಂಟಾಗಬೇಕೆಂದು ಮಾರೀಚ ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದ ಅರ್ಚಾವತಾರ ರೂಪವಾದ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿಯ ಸಂಪೂರ್ಣ ಕೃಪಾಕಟಾಕ್ಷ ಭಕ್ತಾದಿಗಳೆಲ್ಲರಿಗೂ ಉಂಟಾಗಬೇಕು ಎಂದು ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ತೇ ನರಾಹ ಪಶವೋ ಲೋಕೆ ಕಿಂ ತೇಷಾಂ ಜೀವನೇ ಫಲಂ ಎಂದು ಭಾಗವತದಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮನು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾನೆ. ಮರದ ಬುಡಕ್ಕೆ ನೀರು ಹಾಕಿದರೆ ಅದು ಎಲ್ಲ ಕೊಂಬೆರೆಂಬೆಗಳಿಗೆ ಪಸರಿಸುವಂತೆ ಜಗತ್ತೆನ್ನುವ ವೃಕ್ಷದ ಆಧಾರವಾದ ಪರಮಾತ್ಮನ ಅರ್ಚನೆ ಮಾಡಿದರೆ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳಿಗೂ ಮಾಡಿದಂತೆ ಆಗುತ್ತದೆ. ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳ ಪೂಜೆ ಮಾಡಿದರೂ ಅಂತರ್ಗತ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಸೇರುವುದು ಎನ್ನುವ ಕಲ್ಪನೆಯಿಂದ ಅರ್ಚಿಸಬೇಕು. ಸರ್ವದೇವ ನಮಸ್ಕಾರ ಕೇಶವಂ ಪ್ರತಿಗಚ್ಚತಿ ಎಂದು ಎಲ್ಲ ದೇವರಿಗೂ ಮಾಡಿದ ಪೂಜೆಯು ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಅವನಿಗೇ ಸೇರುತ್ತದೆ. ಹೀಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಸ್ತುವಿನಲ್ಲೂ ಪರಮಾತ್ಮನೇ ಇದ್ದು ಆ ವಸ್ತುವಿನ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವನ್ನು ಪರಮಾತ್ಮ ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತಾನೆ. ಹೇಗೆ ಗಜೇಂದ್ರನು ಹೂವುಗಳಿಂದ, ಶಬರಿಯು ಹಣ್ಣುಗಳಿಂದ, ಸುಧಾಮನು ಅವಲಕ್ಕಿಯಿಂದ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಸಂತೋಷಪಡಿಸಿದಂತೆ ನಮ್ಮ ಅರ್ಚನೆ ಪೂಜೆಗಳು ಮಾನಸ ಪೂಜೆಯಿಂದೊಡಗೂಡಿ ಎಲ್ಲವೂ ಶ್ರೀಹರಿಗೆ ಸಮರ್ಪಿತವಾಗಬೇಕು. ಧ್ಯಾಯನ್ ಕೃತೆ ಯಜನ್ಯಜ್ಞ ತ್ರೇತಾಯಾಂ ದ್ವಾಪರೇ ಅರ್ಚಯನ್ ಯದಾಪ್ನೋತಿ ತದಾಪ್ನೋತಿ ಕಲೌ ಸಂಕೀರ್ತ್ಯ ಕೇಶವಂ. ಈ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಭಗವನ್ನಾಮ ಸಂಕೀರ್ತನೆ ಮಾಡುವುದರಿಂದಲೇ ಮನುಷ್ಯನು ಉದ್ಧಾರವಾಗುತ್ತಾನೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಕೃತಯುಗದಲ್ಲಿ ಧ್ಯಾನಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ಪ್ರಾಧಾನ್ಯವಿರುತ್ತದೆ. ಜನರು ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿ ಚಿತ್ತಶುದ್ಧಿಯುಳ್ಳವರಾದ ಕಾರಣ ಭಗವದ್ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ನಿರತರಾಗಿ ಉದ್ಧಾರವಾಗುತ್ತಿದ್ದರು. ತ್ರೇತಾಯುಗದಲ್ಲಿ ಧ್ಯಾನದ ಬಲವು ಕಡಿಮೆಯಾಗಿರುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಯಜ್ಞ ಯಾಗಾದಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ಸ್ಥಾನವಿರುತ್ತದೆ. ದ್ವಾಪರ ಯುಗದಲ್ಲಿ ಧ್ಯಾನದ ಬಲವು ಯಜ್ಞದ ಬಲವು ಕುಂಠಿತವಾಗಿ ಅರ್ಚನೆಗೆ ವಿಶೇಷ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಬಂದಿತು. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ವಿಶೇಷ ಮಹಿಮೆಯನ್ನುಂಟು ಮಾಡುತ್ತದೆ.
कामस्य तृप्तिमानन्दं तस्याः अग्निवाजे होमाः मोदः प्रमोद आनन्दः मुख्योर्निदत्सवः तथैव काम्यस्वद्रव्याणि दक्षिणानां प्रतिगृहे प्रजापतिस्त्वमुखं राजा नमसृजतां तन्त्रयो वेदा अन्वसृज्यन्तां तान् हस्ते कुरुता अतः सीता सावित्री सुमङ्गलीर्यं मधुरिमागं समेतपश्यता सौभाग्यमत्वै तत्तायादास्तं विपरेतनां श्रिये जातश्रिय आनिर्याय श्रियं वयो चरुत्रेभ्यो ददाति श्रियं वसाना अमृतत्तमायन् भवन्ति सत्या सविधा विदद्रौ श्रीदेव्यै नमः माङ्गल्यधारणसमुहूर्तोऽस्ति भवन्तो महान्तो न गृह्णन्तु सुमुहूर्तोऽस्तु सुप्रतिष्ठितमस्तु प्रजापतिस्तोमगं राजा नमसृजता तन्त्रयो वेदा अन्वसृज्यन्ता तान् हस्ते कुरुता अतः सीता सावित्री सुमङ्गलीर्यं वधूरिमागं समेतपश्यता सौभाग्यमत्वै तस्तायाधास्तं विपरेतना मेदिनी देवी वसुन्धरा स्यात् वसुधा देवी वासवी ब्रह्मवर्चसः पितॄणां श्रोत्रं चक्षुर्मणः भूदेव्यै नमः माङ्गल्यधारणसमुहूर्तोऽस्तु भवन्तो महान्तो न गृह्णन्तु सुमुहूर्तोऽस्तु सुप्रतिष्ठितमस्तु ओम अग्नेयप्रथमो देवता नागंसोः प्रजां चित्तमद्भाषात् तदेकं राजावरणोन मन्यतामधे गुस्त्रीपत्रमखण्डरोदात् स्वाहा इमामग्निस्त्राताङ्गारभत्यः प्रजां चित्तमद्भाषात् तदेकं राजावरणोन मन्यतामधे गुस्त्रीपत्रमखण्डरोदात् स्वाहा इमं मे वर्णस्य देहमद्वाचमुडियां त्वां वस्त्राजके स्वाहा
तत्त्वाजामि ब्रह्मणा वन्दमानसदासाः स्तेजमानो हविर्भिः अहेडमानो वर्णे हवो दर्शं समान आयुः प्रमोषि स्वाहा तन्नो अग्नेवर्णस्य विद्वान् देवसेडवया श्रेष्ठाः यजुष्टो वर्णितमस्सो हि जानो विश्वाद्वशागं सुप्रमुच्य स्वाहा तत्तन्नो अग्नेयमो भवति निधिस्वस्यावसोऽब्जष्टौ अवयक्ष्णो वर्णं राणो विहिमृडिगं सुहोणे यदि स्वाहा त्वमग्ने अयास्यासन्मनसायतः अयासन् हव्यमुषेयानो देवे जगुस्वाहा ओं भूस्वाहा ओं भूस्वाहा ओं स्वस्वाहा ओं भूर्भुवस्वाहा ऐतेनमगस्था अनुमतेनमगस्था स्वस्तेनमगस्था देवतप्रासाभिः ओं भूत्विरक्तमिष्टायां स्यां श्रीनिवासस्वामिना वैवाहिकोत्सवकर्माङ्गं राजहोमं होष्ये ऐतेनमनस्वा अनुमतेनमनस्वा स्वस्तेनमनस्वा देवसवितप्रसवाम् इमां राजान्त्यभिगार्य इमां राजानावपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसम्मननां तदग्निरनुमन्यताम् यन्नार्युवब्रूते अग्नौ राजानावपन्ति दीर्घायुरस्तरतिरेपन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा उदायुषा स्वायुषोदो हृदीनागं दशेनोत्पद्यन्नस्वसुष्मेणो दस्तामुदागम् अनु विश्वावदत्वया वयं धारावदन्यायव अधिगाहे महिद्विषः इमां राजानावपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसम्मननां तदग्निरनुमन्यताम् यन्नार्वब्रूते अग्नौ राजानावपन्ति दीर्घायुरस्तमद्रेपतिरेदन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा उदायुषा स्वायुषोदो हृदेनागुम्भसेनोत्तर्जन्यस्य सुष्मेणो दस्थामृतागुम् अनु विश्वावदत्वया वयं धारावदन्यायव अतिगाहे महिद्विषः इमां राजानावपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यन्तसम्मननां तदग्निरनुमन्यताम् यन्नार्युवब्रूते अग्नौ राजानावपन्ति दीर्घायुरस्तरेपति नयन्तां ज्ञातयो मम स्वाहा उदायुषा स्वायुषोदो हृदेनागुम्भसेनोत्पद्यन्नस्य सुष्मेणो दस्थामृतागुम् अनु विश्वावदत्वया भुजं धारावदन्यायव अधिगाहे महिद्विषः ओं भूस्वहा ओं भूस्वहा ओं स्वस्वहा ओं भूर्भुवस्वस्वहा ऐतेनमगस्ताः अनुमतेनमगस्ताः स्वस्तेनमगस्ताः देवतप्रासाभिः ओं भूत्विरक्तमिष्टायां स्यां श्रीनिवासस्वामिनो वैवाहिकोत्सवकर्माङ्गं स्वरमन्त्रपर्यादनात् प्रायश्चित्तम् अथो देवाय वैष्णवं होष्ये ऐतेनमनस्वानुतेनमनस्वा स्वस्तेनमनस्वा देवतप्रसवा ओं मतो देवावन्दनो विष्णुचक्रमे पृथिव्यां स्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रेदानदेवदं समूनस्वां श्रे स्वाहा त्रीणिपदाचक्रमे विष्णुगोपादाभ्य धर्मान्धारेण स्वाहा विष्णोः कर्माणुसेतोः प्रधानस्येन्द्रसेजसगा स्वाहा तद्विष्णोः परमपदं सदा संसूर्यः दिव्यचक्षरादगु स्वाहा तद्विप्रासवन्यमोजार्ध्रां सुन्दे विष्णुरत्नपदगु स्वाहा ओं भूस्वाहा ओं भूस्वाहा ओं स्वस्वाहा ओं भूर्भुवस्वस्वाहा ऐतेनमगस्ता अनुमतेनमगस्ता स्वस्तेनमगस्ता देवतप्रासाभिः ओं भूतिपुरोक्तमिष्टायां स्यां श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं कर्मसाफलसिद्धिं परिष्ठात् तन्त्रं करिष्ये ऐतेनमनस्वा अनुमतेनमनस्वा सरस्तेनमनस्वा देवतप्रसवां ओं यदस्कर्मणोतिरितं ज्ञानोन्मिहाकरम् अग्निश्रेष्ठदास्तं कृतं स्वाहा अग्नेः षष्ठकृते सुतावतावतेन कामान् समतरित्रे स्वाहा अग्ने स्वाहा अग्ने नदाय स्वाहा अग्नेनपते स्वाहा प्रजापते स्वाहा इंद्राय स्वाहा वसुभ्य स्वाहा विषयेभ्य देवेभ्य स्वाहा सर्वाभ्यो देवताभ्य स्वाहा सर्वत्रैवादिष्टं सर्वत्रैवाणादिष्टं देवतमुष्वे स्वाहा अग्नेः षष्ठकृते स्वाहा वासुपते नमो वासुपते स्वाहा यन्मात्मा इन्दाभूदग्निसत्पराः जातवेदावचिष्ण स्वाहा पुनरग्निचक्षुरात्मनेन्द्र बृहस्पति पुनर्मेषाञ्जक्षात्मक्षौ स्वाहा इष्टेभ्य स्वाहा सृष्टेभ्य स्वाहा भेषन्दुष्टे स्वाहा निष्कृत्ये स्वाहा द्योराध्ये स्वाहा देवीभ्य स्वाहा तनूभ्य स्वाहा वृद्धे स्वाहा समृद्धे स्वाहा सर्वसमृद्धे स्वाहा आश्रावितमत्याश्रावितमषट्कृतमत्तिनो अग्ने अतिरिक्त कर्मणेच्छेन्नमग्ने पर्वान् प्रतिनिधिकल्पेन स्वाहा देवान् स्वाहा स्वस्ति इन्द्रोर्धस्वास्तनः पुषा श्वेदास्त्रसाक्षो अरिष्टनेमिस्तनः बृहस्पति ददातु स्वाहा यदीन्द्रो वीर्यमुनो दोद्वाद्रहोता अग्नेर्वेदवद्वष्ट्याः देवेभ्यः अभिषाक्तेन स्वाहा यथो शेषधीमे स्वाहा समिधसि तेजो तेजोमयि देहि स्वाहा यमस्धीमे त्योर्मे पाहि स्वाहा सूर्यस्धीमे चक्षुर्मे पाहि स्वाहा सोमस्धीमे चित्तं मे पाहि स्वाहा वायोर्धि मे प्राणान् मे पाहि स्वाहा
ब्रह्मणो दी मे बुद्धिं मे पाहि स्वाहा सप्तदेज्ञे समित सप्तेष्पा सप्तश सप्ताम प्रियाणि सप्तहोत्रा सप्तधात्वा इन्ति सप्तयोनिरावरण स्वागतेन स्वाहा अग्निर्भुक्तक स्वाहा वेदर्भुक्तक स्वाहा द्योर्भुक्तक स्वाहा पृथ्वीभुक्तक स्वाहा वषण संदर्भा सस्यभुक्तक स्वाहा अग्निजीर्णं वेदजीर्णं द्यौर्जीर्णं पृथ्वीजीर्णं वषण संदर्भा सस्यजीर्णक स्वाहा ऋतदान विद्वाननुष्ठब्देन पूर्णामाहुतिञ्जः मनसा प्रजापतये स्वाहा अग्निश्रीपदो वेदश्रीपदो द्योश्रीपदो पृथ्वीश्रीपदो ब्रह्माद्याश्रीप्यन्तां वोषदवनस्पतिन्दर्भाश्रीश्रीप्यन्तामिदकृपदामः साक्ष्यमस्तु श्रीप्यन्ताम् अजयनमुखस्तानुजनमुखस्तास्तेर्मुखस्ता देवप्रसाभिः पवित्रं पवित्रं मे भूयात् स्वाहा पूर्णं पूर्णं मे भूयात् स्वाहा तन्मे भूयात् स्वाहा सर्वान्तमूष्य ग्रन्थिं विसृज्य अद्भिः प्रोक्ष आप्यायन्तामिति जुहोति आप्यायन्ता मा भवो हृदयोर्मरुतां हृदयश्चलितं गच्छततो आप्यायन्ता मामवो हृदयमृतां प्रदेशदिवं गच्छततो नोरुष्टि भूतस्माते लभते नित्यं सर्वयज्ञकृतं भवेत् अग्निमार्गोद्भुतिः आयत्यसो नोन्नात्र्यायशं जमलज्ञेयस्वस्त्र्यायशं यद्देवानाः त्र्यायशं दीर्घायत्वाय बलाय शताय सदन्त्यवर्तते त्र्यायशम् दीर्घ मात्रा स्मारक मावशक्ष्या जन्मधा आपो जनयथा जनः देवान् प्रपन्नस्मै प्रायश्चित्तान् येषाणां हम कर्मात्मान् वै अन्त्येषान् येषाणां श्रीकृष्णान् स्मरणं पदं ब्रह्मणेन मा समान् मा आद्यो भार निवेदयामि आदित्यं प्रयच्छ करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा ಸ್ಮರಾಮಿ. ತಿರುಮಲಗಿರಿಯಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿರುವ ಶ್ರೀಭೂ ನೀಲಾಸಹಿತನಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ, ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ, ನಂತರ ಲಾಜಹೋಮ, ನೈವೇದ್ಯ, ಪೂರ್ಣಾಹುತಿ ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೈಭವದಿಂದ ವೈಖಾನಸ ಆಗಮೋಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಅರ್ಚಕರು ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಗ್ನಿಯ ಮುಖಾಂತರ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಪೂಜಿಸುವುದು ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಬಂದಂತಹ ಪದ್ಧತಿಯಾಗಿದೆ. ಪ್ರತಿನಿತ್ಯವೂ ಋಷಿಮುನಿಗಳು ನಿರಂತರವಾಗಿ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡು ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಪೂಜಿಸಿ
ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಪೂಜಿಸಿ ಸಾರ್ಥಕತೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ದಂಪತಿಗಳು ನಿರ್ವಹಿಸುವಂತಹ ಯಜ್ಞದ ಭಾಗವಾಗಿ ಇವುಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದೀಗ ಆಲಯ ಸಂಪ್ರದಾಯವಾಗಿರುವಂತಹ ವಾರಣಮಾಯರಂ ಎನ್ನುವಂತಹ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಅರ್ಚಕರು ಪರಸ್ಪರ ಎದುರುಬದುರಾಗಿ ಕುಳಿತು ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ಉರುಳಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಇದೊಂದು ಘಟನೆಯ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ನಡೆಸುವಂತಹದ್ದು. ಶ್ರೀವಿಲ್ಲಿಪುತ್ತೂರು ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ. ಅಲ್ಲಿ 12 ಆಳ್ವಾರಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು ಚಿತ್ತರು ಒಬ್ಬರು. ಇವರು ವಿಷ್ಣು ಭಕ್ತರು. ವಿಷ್ಣು ಭಕ್ತರಾದಂತಹ ವಿಷ್ಣು ಚಿತ್ತರವರ ಮಗಳೇ ಗೋದಾದೇವಿ. ಗೋದಾದೇವಿ ಭೂದೇವಿಯ ಅಂಶ ಸಂಭೂತಳು. ಗೋದಾದೇವಿ ಆಂಡಾಳ್ ಎನ್ನುವ ಮಹಾಭಕ್ತೆ. ತಿರುಪಾವೈ ಎನ್ನುವುದು ತಮಿಳು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ರಚಿಸಿರುವ ಸುಂದರವಾದ ಕೃತಿಗಳು. ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ನೋಡುವಂತಹ ಮಂತ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಮಹಾಭಕ್ತೆ. ಆ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ತನ್ನ ಭಕ್ತಿಯ ಪ್ರವಾಹವನ್ನು ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಮೇಲೆ ಹರಿಸಿ ಆ ಗೋದಾದೇವಿಯು ದಿವ್ಯವಾದಂತಹ ವೈಭವದೊಂದಿಗೆ ವಾರಣಮಾಯರಂ ಪದ್ಧತಿಯ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾಳೆ. ಆ ತಾಯಿ ಕನಸಿನಲ್ಲಿ 1000 ಆನೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮನು ತನ್ನ ತಂದೆ ಬಳಿ ಬಂದು ಕನ್ಯಾದಾನ ಮಾಡುವಂತೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡುತ್ತಾಳೆ. ಅದನ್ನು ತನ್ನ ಸಖಿಯರಿಗೆ ವಿವರಿಸುತ್ತಾಳೆ. ಈ ಘಟನೆಯನ್ನು ನೆನಪಿಗೆ ತಂದುಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕಾಗಿ ವಾರಣಮಾಯರಂ ಎನ್ನುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸುತ್ತಾರೆ. ಇದೀಗ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಎನ್ನುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಉಳಿದೆಲ್ಲ ಕಲ್ಯಾಣಗಳಿಗಿಂತಲೂ ಭಿನ್ನವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಒಂದೇ ಮಾಲೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಬದಲಾಯಿಸುತ್ತಿರುವುದನ್ನು ಗಮನಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಉಳಿದೆಲ್ಲ ಕಡೆ ಮಾಲೆಗಳನ್ನು ಪರಸ್ಪರ ಬದಲಾಯಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಕೊರಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿರುವ ಪುಷ್ಪಮಾಲೆ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸುತ್ತದೆ. ಪುನಃ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಸೇರುವಂಥದ್ದು. ಪುನಃ ಅದೇ ಮಾಲೆ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳನ್ನೂ ಕೂಡ ಅಲಂಕರಿಸಿ ಜಗದೊಡೆಯನನ್ನು ಸೇರುವಂತಹದ್ದು. ಅದಾದ ನಂತರ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ಸ್ವಾಮಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿಯೇ ಕುಳಿತು ಭಕ್ತರನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸುವಂತಹ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ. ವಿಷ್ಣು ವಕ್ಷಸ್ಥಲಸ್ಥಿತೆ ದೇವಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ನಮೋಸ್ತುತೆ. ಅಂದರೆ ಪರಮಾತ್ಮನ ಹೃದಯದಲ್ಲಿಯೇ ದೇವಿಯು ನೆಲೆಸಿರುವುದರಿಂದ ಈ ಪುಷ್ಪ ಮಾಲಿಕೆಯನ್ನು ಜಗದೊಡೆಯನಿಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡುವ ಉದ್ದೇಶದಿಂದಲೂ ಈ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಎನ್ನುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ನೆರವೇರುತ್ತದೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಭಕ್ತರನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸುತ್ತಾ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಶುಭ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಪುಷ್ಪ ಮಾಲಿಕೆಯನ್ನು ಧರಿಸಿ ಜಗತ್ತನ್ನು ಉದ್ಧರಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳಿತು ಮಾಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿದ್ದಾನೆ. ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆಯ ನಂತರ ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ವಧೂವರರು ಪರಸ್ಪರ ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಅಕ್ಷತೆಗಳನ್ನು ವಿನಿಮಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಸಂದರ್ಭ. ಇದನ್ನು ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇದರಲ್ಲಿ ಮಂಗಲಾಕ್ಷತೆಗಳನ್ನು ಮಂಗಲಾಷ್ಟಕದೊಂದಿಗೆ ವಿನಿಮಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತೇವೆ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾದ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಪಾದಾರವಿಂದಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ ಅವರ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾ ಸರ್ವೇ ಭವಂತು ಸುಖಿನಃ ಎನ್ನುವ ಶಾಂತಿ ಮಂತ್ರದೊಂದಿಗೆ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు, పేరంటాండ్ల నడిమి పెండ్లి కూతురు, విభు పేరు పుచ్చ సిగ్గుబడి పెండ్లి కూతురు. పిడికిట
తలంబ్రాల పెండ్లి కూతురు కొంత పెడమరలి నవ్వీనే పెండ్లి కూతురు. బిరుదు పెండెము పెట్టే పెండ్లి కూతురు నెర బిరుదు మగని కంటే పెండ్లి కూతురు. బిరుదు పెండెము పెట్టే పెండ్లి కూతురు నెర బిరుదు మగని కంటే పెండ్లి కూతురు. తిరిదూరినప్పుడే పెండ్లి కూతురు పతి పెరరేచి నిదివో పెండ్లి కూతురు. తిరిదూరినప్పుడే పెండ్లి కూతురు పతి పెరరేచి నిదివో పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు కొంత పెడమ. Oh